नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही कधी घुगऱ्यातल्या चकत्या खाल्लेल्या आहेत? तर आज आपण बनवणार आहे घुगऱ्यातल्या चकत्या. तर चला बनवूया. त्याकरिता 6 घंटे आधी आपण घुगऱ्या भिजत घातलेल्या आहे. त्याच्यामध्ये आपण हळद, काळा मसाला आणि धणेपूड घालून आपण याला 3 विसल करून घेऊया. 3 विसल होईपर्यंत आपण फोडणी तयार करू. 2 चमच मोठे तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये कढीपत्ता, जिरं, मोहरी, कांदा, टमाटर, लसूण, जिरं, अद्रक, हळद, तिखट, मीठ, हिंग हे सर्व घालून छान फोडणी तयार करू. बघा 3 विसलमध्ये आपले घुगऱ्या छान झालेले आहे. हे पाणी आपण फेकायचं नाही. हे आपण फोडणीत घालू. छान फोडणी तयार झालेली आहे. याच्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं. आमसूल पावडर, गूळ, आंबट गोड असले की जास्त छान लागते. आता आपण चकत्याचा गोळा भिजवून घेऊ. 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी, तिखट, मीठ, हळद, ओवा चांगला क्रश करून घ्या म्हणजे फ्लेवर चांगला येतो त्याचा. संजिऱ्याची पेस्ट आणि आता छान गोळा करून घेऊ. याचे छोटे छोटे गोळा करून घेतलेला आहे आणि याला तुम्हाला हवा तसा शेप द्या. मी याला चकत्यांचा गोल गोल चकत्यांचा शेप दिलेला आहे. बघा एका छोटी वाटीने तयार आपल्या. आणि आता मीठ घालून याला आपण छान उकळी येऊ देऊ आणि आता याच्यामध्ये हे सोडून द्यायचं. झाकून घालू. ह्या वरती आल्या म्हणजे समजायचं आपण की आपल्या घुगऱ्या तयार. खूप भारी लागतात, चटपटीत लागतात. आमच्याकडे लहानपणी बऱ्याचदा हा नाश्ता करायची आई. तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला सांगा कशा झाल्या त्या. धन्यवाद.